नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे शहरात पडणाऱ्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. या पावसामुळे काही रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनी रात्रीपासूनच आपापल्या प्रभागात मदत कार्य चालू केले आहे. तळेगाव दाभाडे परिसरात प्रभाग क्रमांक 10 संभाजीनगर खंडोबामाळ परिसरात पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिक त्रस्त झाले होते. या समस्येवर संकेत खळदे व शुभम खळदे यांनी सहकाऱ्यांसह या परिसरात जाऊन जेसीबी मशीनच्या सहाय्याने पाण्याला वाट मोकळी करून दिल्याने काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर प्रभाग क्रमांक 14 येथील तुकाराम नगर, राव कॉलनी आणि मस्करनीस कॉलनी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला मोठा पूर आला. ओढ्यात मोठ्या प्रमाणात कचरा अडकल्याने पाण्याचा प्रवाह थांबून परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच नगरसेवक सागर बोडके यांनी पहाटे 4 वाजता आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाशी समन्वय साधून आपत्कालीन यंत्रणा व जेसीबी मशीनची मदत घेण्यात आली. ओव्हरफ्लो झालेल्या ओढ्यात अडकलेला कचरा त्वरित हटवून वाहत्या पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. विशाल भेगडे यांच्या जेसीबी मशीनचे देखील मोलाचे सहकार्य लाभले. यामुळे परिसरातील पाण्याचा निचरा सुरळीत होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. नगरसेवक सागर बोडके, विकी काकडे, विक्रांत बुट्टे, संकेत बुट्टे, दीपक नागुलपिल्ले, शरद बारमुख आणि बाकी सहकाऱ्यांच्या तातडीच्या कार्यवाहीमुळे संभाव्य मोठे नुकसान टाळल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. प्रभाग क्रमांक 14 मधील राव कॉलनी परिसरात जैन इंग्लिश स्कूल, रगडेमळा संस्कृती सोसायटीच्या मागील बाजूस पावसामुळे डोंगर माथ्यावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे जैन इंग्लिश स्कूलच्या मैदानात तसेच मोहर प्रतिमा सोसायटीच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सदरील आपत्कालीन परिस्थितीची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 14च्या नगरसेवक सुरेखा भेगडे, तळेगाव दाभाडे शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रकाश ओसवाल, युवा उद्योजक निलेश भेगडे यांच्या विशेष प्रयत्नातून जैन इंग्लिश शाळेच्या बाजूच्या परिसरातून चर खोदून पाण्याचा प्रवाह वळविण्यात आला, जेणेकरून पावसाचे पाणी सद्यस्थितीत मोहर प्रतिमा सोसायटीमध्ये शिरणार नाही. सदरील आपत्कालीन परिस्थितीसाठी सामाजिक कार्यकर्ते आनंद सोनेकरा, संतोष निमळे, तळेगाव दाभाडे शहर काँग्रेसचे नेते विशाल वाळुंज, संतोष पडवळ, मोहर प्रतिमा सोसायटीमधील नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले. प्रभाग क्रमांक 13 येथील गावतळ्यात एक दुचाकीस्वार पाण्यात वाहून जात असताना नगरसेवक शोभा परदेसी, माजी नगरसेवक अरुण भेगडे, तळेगाव दाभाडे इंदोरी गणाचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष विनायक भेगडे, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील व स्टाफ, स्थानिक नागरिक सुफियान सिकिलकर, अशोक भेगडे, लक्ष्मण परदेसी, मनीष लोंढे, वीर भेगडे, सूरज भेगडे यांच्यासह मुख्याधिकारी गिरीश तापकेकर, निरंजन भेगडे, धीरज शिंदे, अनुपम सिंग, शुभम काळोखे, आकाश ओहळ, भास्कर माळी यांच्या अथक परिश्रमाने दुचाकीस्वार केशव सुनील बोंडे, वय वर्ष 34, राहणार गणेश वाचनालय, शाळा चौक, तळेगाव दाभाडे हा सकाळी लोकलने कामाला जात असताना लोकल कॅन्सल झाली हे समजल्यावर 2 व्हीलर घेऊन कामाला जात होता व या पाण्याच्या प्रवाहात तो वाहून जात होता. त्यास वाचवण्यात यश आले, परंतु त्याची दुचाकी या पुराच्या पाण्यात वाहून गेली. तसेच या पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तरी नगरसेवक शोभा परदेसी यांनी नागरिकांना या परिसरात येऊ नये असे आवाहन केले आहे. तळेगाव स्टेशन परिसरात प्रभाग क्रमांक 3 येथील स्वप्ननगरी येथे मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंत कोसळली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या भिंतीचा मलबा लगतच्या रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. ही बाब स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ दाभाडे यांना समजताच त्यांनी तात्काळ जेसीबी मशीनद्वारे हा मलबा हटवून रस्ता वाहतुकीस सुरळीत करून दिला. इंद्रायणी नदीपात्रास पूल आल्याने कुंडमाळा येथे नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीचे हे रौद्र रूप पाहता पर्यटकांनी या परिसरात जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जोशीवाडीजवळ अतिवृष्टीमुळे रेल्वे मार्ग खचला. त्याचवेळी या परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या अडवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मंत्रा सिटी परिसरात ओढ्याला पूर आल्याने संपूर्ण रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. या परिसरातून वाहने घेऊन जाणे धोकादायक ठरत आहे. मात्र काही तरुणांनी पुराच्या पाण्यात वाहून आलेले मासे पकडण्याचा आनंद लुटला. तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासन, तळेगाव दाभाडे पोलीस प्रशासन, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, वीरा ॲम्ब्युलन्स, जेसीबी मशीन, अग्निशमन दल, नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे, स्थानिक नगरसेवक हे सर्व बचाव कार्यासाठी झटत आहेत. तरी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.